रामकृष्ण हरी मंडळी, मी वारकऱ्यांचा लाडका विठ्ठल वारीमध्ये चालत असताना आज 5वा दिवस आणि आजच्या 5व्या दिवसामध्ये वारकरी चालत असताना वारकऱ्यांचे चालून चालून पाय दुखतात, वारकऱ्यांना चालण्याचा त्रास होतो। नंतर वारकरी कशी वारी करतात आणि वारीचा वारकऱ्यांना काय आनंद भेटतो हे आपण या वारकरी माऊलींच्या तोंडून ऐकू। तर माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। किती वर्ष झाले माऊली वारी करताय? माझी तशी पहिलीच वारी आहे। मी नवनाथ भगवान सुरवशे, राहणार खर्डा, अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर। माझी पहिलीच वारी असून वारीचा एकदम म्हणजे उत्तम अनुभव आहे। वारी तुम्ही पहिलंच वर्ष झालंय करताय, काय वाटतं तुम्हाला? वारीतला आनंद काय आहे सांगू शकाल? वारीत आनंद एवढा आहे की आपण चालतो विठोबाच्या नावाने, तर ते चालल्यासारखं सुद्धा वाटत नाही आपल्याला। वा वा वा। चालल्यासारखं सुद्धा वाटत नाही। आणि वारी करत असताना आता तुम्ही बघताय, पूर्वीचे वारकरी ही वारी करायचे आणि आताचेही वारकरी वारी करायचे, पण पूर्वीच्या वारकऱ्यांची वारीबद्दल निष्ठा आणि आताच्या वारकऱ्यांबद्दलची वारीची निष्ठा काय सांगाल? आत्ताचे वारकरी म्हणजे कसं आहे, वारकरी जे आता व्यवस्था तर फारच आहे रोडला। तुमचे पुणे आळंदी ते पंढरपूर रोडला वाटप, फळे वाटप, तुमचं बिस्किटच्या पुढे पाणी बॉटल, तर काही वारकरी त्याच्या माग धावतात। म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय, काही वारकरी आधी पोटोबा आणि नंतर विठोबा या वृत्तीचे आहेत, पण अशा वारकऱ्यांमुळे काही चांगले वारकरी सुद्धा बदनाम होतात। असो, प्रत्येक जण वारी करत असतो, ज्याची त्याची श्रद्धा असते, ज्याच्या त्याच्या निष्ठेने वारी करत असतो। कोणी पोटासाठी करतं तर कोणी विठोबासाठी करतं, पण असो, वारी करत असताना तुम्हाला त्रास काही जाणवला का? काहीच त्रास नाही। देवाचे नाव घेऊन चालायचं फक्त रोडला, फक्त देवाचं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पाऊले चालते पंढरीचे वाट। वा वा वा। परत दुसरी वारी करणारच आहे मी पुढच्या वर्षी परत। आणि वारी करत असताना तुकोबाराय सुद्धा म्हणून गेलेत, नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले। तर असं वारकऱ्यांनी सुंदर अशी मुलाखत दिली। माऊलींनी सांगितलंय, वारी करत असताना कुठलाही त्रास होत नाही, पाऊले चालती पंढरीची वाट। पाऊलाने ते पंढरीची वाट चालत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही। ते फक्त विठू माऊलीच्या नामस्मरणात दंग होऊन, देहभान विसरून त्याचं नामस्मरण करत चालत असतात। पण आणखी एक प्रश्न विचारायचा माऊलींना, माऊली तुम्ही 5 दिवस झाले वारी करतायत बरोबर? वारी करत असताना पांडुरंगाचं दर्शन तुम्हाला झाल्यासारखं वाटलं का? हो, रोजच दर्शन झाल्यासारखं। रोजच दर्शन होतं, आज पांडुरंगाचं दर्शन झालं का? हो, रोज मनातच पांडुरंग आहे आमच्या, त्यामुळेच निघालेलो आहे पंढरपूर। नाही, पण असं समोर दिसला का कधी? हो, रोज दिसतो, रोज नजरेसमोर, रोज सगळ्यातच पांडुरंग दिसतो ना। सगळ्यांतच आहे, पण तुमच्या समोर आजूबाजूला कुठे दिसला का तुम्हाला? सगळं तुम्हीच दिसतात ना आता, वा, वा, तुम्ही वा। स्वतः दिसतात ना। वा 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 वा। वारकरी माऊलींना आधी समजलं नाही, पण माऊलींना पांडुरंग माऊली सर्वत्र, म्हणजे संपूर्ण वारकऱ्यांमध्ये पांडुरंगाचं दर्शन त्यांना होत आहे। पण असो, वारकरी बाबांनी चांगली मुलाखत दिली आणि वारी करत असताना मी आज हे जे पांडुरंगाचं रूप साकार केलंय, कारण वारकरी प्रत्येक शेतकरी प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या गावातून वारकरी आलेत। कारण आज तुम्ही बघताय शेतकऱ्यांचे हाल, शेतकरी हा पार अंतिम टप्प्यात गेलाय। शेतकऱ्याचे हाल शेतकऱ्यालाच माहिती, शेतकरी कुठं रडतोय, कुठं आत्महत्या करतोय, आणि तोच शेतकरी वारीमध्ये वारकरी बनून येतो आणि त्याच वारकऱ्याला कुठंतरी आनंद मिळावा, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित व्हावा। तो चालून चालून थकलेला वारकरी, त्याला कुठंतरी आस लागावी की पंढरीचा पांडुरंग आपल्याला भेटतो की काय, आणि एकदम त्याच्या समोर जर पांडुरंग आला तर त्या वारकऱ्याला होणारा आनंद हा खूप मोठा असतो, आणि तोच आनंद बघण्यासाठी आम्ही हे पात्र साकारतो पांडुरंगाचं। आणि वारी करत आज आमचा 5व्या दिवसाचा टप्पा जेजुरीचा आहे। जेजुरी पासून आम्ही पंढरपूरपर्यंत असंच वारी करत चालणार। वारकऱ्यांचे हाल हवाला, वारकऱ्यांना काय आनंद भेटतो, वारकऱ्यांचा असा आनंद द्विगुणित करत आम्ही चालत राहणार। रामकृष्ण हरी माऊली।